पवार साहेब हे गडिंग्लज शहर, कडगाव, कोलगे, उत्तूर जिल्हा परिषद या परिसरांनी मला मागच्या 7 वर्षांमध्ये प्रचंड प्रेम दिलेलं आहे आणि त्या मोठ्या संख्येत इथं सगळे आल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। पवार साहेब, मागच्या वेळी या परिसरामध्येच मी थोडं कमी पडलो, त्याच्यामध्ये मी मतदारांचं काही दोष मानत नाही। मी मागच्या 5 वर्षापासून एकच चंग घेतला की मी या परिसराच्या लोकांचा विश्वास कमवणार आणि 5 वर्षापासून जे माझं काम चालू आहे, मी कधीही मतदान मागायला आलो नाही। मी आपला विश्वास कमवायचा प्रयत्न केलाय आणि विश्वास आपण त्याच्यावर सोपवतो ज्याला तुम्ही आपलं कुटुंबाचं सदस्य मानता आणि गडिंग्लज आणि उत्तूरच्या परिसराच्या लोकांनी मला कुटुंब सदस्य मानलं असल्यामुळे मी आज इथं आपल्या समोर मतदान मागायला आलो नाही। हा समरजी घाडगे तुमच्या समोर तुमचा आशीर्वाद मागायला इथं आवर्जून आलेला आहे। मागच्या 15 वर्षापासून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी हा मतदारसंघ इथं जोडल्यापासून आदरणीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांना लोकांना सांगितलं माझा मुलगा म्हणूनच त्यांना स्वीकारा आणि त्याच्यामुळे या परिसरांनी 3 टर्म त्यांची पाठराखण केली आणि पण या 15 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आशीर्वादामुळे सर्वाधिक मंत्रिपद त्यांना मिळाली। पण पवार साहेब, या मतदारसंघाला दुर्दैवाने जे काय गोष्टी मिळायला पाहिजे होत्या, सर्वाधिक मंत्रिपद असून त्यांना याचं कुठलंच न्याय मिळालं नाही। सर्वात जास्त बेरोजगारी या परिसरामध्ये आहे। इकडची गडिंग्लज MIDC जे भूमिपूजन कुपेकर साहेबांनी केलं, दुर्दैवाने त्याचा आज कुठलीच प्रगती झाली नाही। या परिसरामध्ये जे काय आरोग्य असेल, शिक्षण असेल, जी निधी आली पाहिजे ती कुठलीच निधी आणली गेली नाही। या परिसरामध्ये हद्दवाढ आणि आंबेहोल धरणाचा विषय होता। इकडच्या व्यासपीठाच्या सगळ्यांच्या सहकारी संवैधानिक पद नसतानाही या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे मंत्रिपद असून सुद्धा नाही सुटल्या। हे स्वतः आम्ही पाठपुरावा करून सोडू शकलो आणि येत्या काळामध्ये अशा ज्या गोष्टी प्रलंबित आहेत या गोष्टींना मार्गी लावायचं माझं मानस आहे। मला आज आपल्या सगळ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना काही दिलं नाही। आतापर्यंत सर्वाधिक पद जर कोणी दिली असतील तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिली। पवार साहेब, मला आज इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे, त्यांच्यावर जेव्हा ईडीची रेड पडली तेव्हा ते डोळ्यासमोर ते दृश्य आणा। मोठ्या संख्येमध्ये त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते, मी त्यांची स्तुती करतोय, प्रामाणिक कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये तिथं आली आणि त्यांनी पोलिसला पुढे येऊ दिलं नाही। माझा साहेब म्हणून पोलिसच्या लाठ्या घेतल्या, दगड स्वतःच्या डोक्यावर दगड मारली, पण साहेबांना आम्ही हात लावू देणार नाही। का? कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे सेनापती म्हणून ते त्यांचे प्रामाणिक आहेत म्हणून त्यांच्यावर ईडीची रेड पडली का? माझ्यावरही आरोप केले गेले आणि इतक्या पोत तिडकीने की पुरोगामी विचारासाठी आमचे नेते खंबीरपणे राहतात म्हणून त्यांच्यावर ईडीची रेड केली गेली। इतक्या मोठ्या प्रमाणे माझा साहेब पूर्ण न्यूज मध्ये ब्रेकिंग न्यूज आणि आदरणीय पालकमंत्री मोदींनी काय केलं? मागच्या दरवाजातून पळून गेले का नाही? मागच्या दरवाजातून पळून गेले आणि पळून जाऊन तिथं लोटांगण घालून आदरणीय पवार साहेबांची निष्ठा विकून लाल दिव्याची गाडी घेऊन आली। अशा गद्दारांना गाडण्याची इलेक्शन आता आलेली आहे। मी जबाबदारीने बोलतो, पवार साहेब, आपला आशीर्वाद होता त्याच्यामुळे इथपर्यंत येऊ शकलं। आपल्या आशीर्वादाने एकदा त्यांनी भाषण केलं पवार साहेब की माझ्यासाठी पवार साहेब विठ्ठलासारखे आहेत। किती विठ्ठल बदलायची? स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये आणलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला। स्वर्गीय मंडलिक साहेबांनी त्यांना स्वतःच्या रक्ताच्या वारसाला बाजूला ठेवून त्यांना मंत्री आणि आमदार केलं। पवार साहेब, त्यांचा मानस होता सदाशिवराव मंडलिक कारखान्याचं नाव बदलून हसन मियालाल मुश्रीफ कारखाना करायचा मानस त्यांचा होता। स्वर्गीय कुपेकर साहेबांनी त्यांना पुढे आणलं, त्यांच्यावर गद्दारी केली। ताईंनी आता उल्लेख केला, स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेबांनी त्यांना साथ दिली, त्यांचाच कारखान्यावर आक्षेप घेतला। आज ताईंवर इतक्या खालच्या पातळीवरची टीका गडिंग्लज मधून होतीये। व्यासपीठावर असलेले प्रत्येक व्यक्तीने त्यांना साथ दिली आहे। डॉक्टर शापूरकर साहेबांनी 2009 ला साथ दिली। परत काय केलं?
त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. मला वाटतं की ज्यांच्या ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं हयातमध्ये असलेली सगळी माणसं योगायोगाने आज इथं गोळा झाली. बघा, सगळी गोळा झालीत. इथं असलेला एक माणूस नाही, बाबासाहेब असतील, कोण असतील, शिंपी साहेब, एक माणूस नाही ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. आता हे आपल्या सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे की काय करायचंय. आपल्या सगळ्यांना अशा प्रवृत्तीला आपल्याला गाडायचं आहे का नाही, हा निर्णय आपल्या सगळ्यांना घेतला पाहिजे. आज गडिंग्लज उत्तूर परिसरामध्ये भरमसाठ पवार साहेब पाहिजे तेवढा पैसा लोकांना टाकायला लागलेत. एक एक गल्लीमध्ये एवढे पैसे, 25 लाख 30 लाख. पवार साहेब त्यांच्या पायाखालची वारू एवढी सरकली आहे की आता प्रचाराला वासुदेव भाड्याने आणावे लागलेत. होय का नाही, होय का नाही. 25 वर्ष जर आपण काम केलं असेल तर आज तुम्हाला वासुदेव आणावे लागतात. आज बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येत्या पैशाचा वापर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब, सुमुखमा साहेब मला आवर्जून बोलायचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर धोक्यात असेल तर सर्वाधिक कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये धोक्यात आहे. आपल्याला येत्या काळामध्ये त्या संविधानाची गरिमा आपण पुढे आणायची आहे. त्यांच्याच प्रभागामध्ये जिथं ते राहतात पवार साहेब, तिथं बोगस मतदान करायचा प्रयत्न केला. त्यांना आता लक्षात आले की मुस्लिम बांधव त्यांना मतदान करणार नाही, कारण ज्या विचारधाराच्या विरुद्ध ते लढले त्या विचारधारात जाऊन तिथं बसल्यामुळं ते मतदान पडणार नाही. अमरावतीमधून बोगस मतदान आणायचा प्रयत्न केला. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, पूर्ण शासकीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरणं, आज रात्री मोठ्या प्रमाणामध्ये भांडी वाटपाचा कार्यक्रम करणं, शासकीय यंत्रणा वापरणं, हे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धत चालले. पण मी सांगतो आदरणीय पवार साहेब, इथं आलेली स्वाभिमानी जनता त्याला काडीभर फरक पडणार नाही. कारण मी आज आपल्याला सांगतो, ही समरजित घाटगेची इलेक्शन राहिली नाही, ही इलेक्शन राहिली आहे की आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ज्यांना निर्माण केलं, पवार साहेब या राज्याचे वस्तादची ताकद काय आहे. 1,16,000 मतदान पवार साहेब आपण होता आणि इथं व्यासपीठावरची लोक होती, डाव्या विचाराची लोक होती, चळवळीची लोक होती म्हणून मतदान पडलं. त्यांचा असा भ्रम आहे की 1,16,000 माझी खासगी प्रॉपर्टी आहे. आज पवार साहेब या परिसरामध्ये उत्तूर जिल्हा परिषद आहे, मी मगाशी आपल्याला उल्लेख केला, त्या उत्तूर जिल्हा परिषद मध्ये त्यांची नेहमी पाठराखण केली. साहेब त्यांनी एक पुस्तक काढले, मला दाखवता नाही आलं आपल्याला. त्या पुस्तकामध्ये 5 वर्षामध्ये काय कामं केली त्याचा सगळा उल्लेख आहे. त्या 5 वर्षामध्ये साहेब ते पुस्तक काढल्यामुळे मी मुश्रीफ साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्याच्यामध्ये अशी अशी कामं दाखवली जी झालीच नाहीयेत आणि त्याच्यामुळे ते पुस्तक काढल्यामुळे पवार साहेब आपल्याला जास्त मतदान पडल्याबद्दल मी पालकमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो. ज्या उत्तर जिल्हा परिषदनी त्यांना आतापर्यंत पाठराखण 3 टर्म पाठराखण केली, मागच्या इलेक्शनलाही केली. तिकडचं सगळ्यात जागृत देवस्थान म्हणजे जोमकाई देवी, जिथून आम्ही आमचा प्रचाराचा शुभारंभ केला. पवार साहेब तिथं 1.5 कोटीची निधी होती, तिथं 70 लाख रुपये खर्च करून 80 लाखाचे पैसे खाल्ले. जो व्यक्ती मंदिरामध्ये जागृत देवस्थानमध्ये पैसे खातो आणि धर्माच्या स्तरावर खातो, अशा प्रवृत्तीला गाडायची आता वेळ आलेली आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आज इकडचा आजरा कारखाना असेल, गडिंग्लज कारखाना असेल, या दोन्ही कारखान्याला पवार साहेब, दौलत कारखाना पण असेल, या सगळ्या कारखान्यांना आवर्जून जाणून बुजून पाळीपाळीनी सीझन सुरू नाही व्हायला पाहिजे याची खबरदारी घेतली गेली. कारण तिथं तो कारखाना बंद झाला तर त्यांच्या खासगी कारखाना सरसेनापती संताजी घोरपडेला ऊस मिळण्यासाठी पाळीपाळीनी हे 3 कारखाने बंद पाडले. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, भविष्य काळामध्ये आपली 20 तारखेनंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमची एकच मागणी आहे, इकडच्या आजरा आणि गोड साखर कारखान्याला आपल्याला काय पण करून मदत करून इकडच्या शेतकऱ्यांना आणि माजी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे. एवढीच मागणी आज इथं मी करतोय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आज आपण सगळी मोठ्या संख्येत इथं आलात. गडिंग्लज, कडगाव, कोलगे आणि उत्तूरच्या परिसराच्या लोकांना मी विनंती करतो, आता ही इलेक्शन माझी नाही आहे, हे परिवर्तन आपल्या सगळ्यांचं आहे, हे भविष्य आपल्या सगळ्यांचं आहे, हे स्वराज्य आपल्या सगळ्यांचं आहे. शेवटचे 5 दिवस झाले, 5 दिवसामध्ये उद्योग करायची त्यांची पीएचडी आहे, उद्योग करायची पीएचडी आहे. मी आपल्याला विनंती करतो, या परिवर्तनाची पाठराखण आपण सगळ्यांनी करावी. कारण आता आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात आहे. 25 वर्ष मुलांची पिढी उद्ध्वस्त झाली. पवार साहेब, कागल शहरामध्ये मुलांना गांजावर आता पोहोचवलेलं आहे. गडिंग्लज शहरामध्ये मुलं गांजावर टाकली गेली आहेत. उद्या गडिंग्लज उत्तूर जिल्हा परिषद मध्ये जर गांजा यायचं नसेल, आपली पिढी सक्षम राहिली असेल तर समरजी घाटगेकडे बघून मतदान करू नका.
तुमचं परिवर्तन आहे. पैशाचा प्रचंड वापर होणार आहे, दृढशाहीचं होणार आहे, पण 5 दिवस आपण ह्या परिवर्तनाचं पाठ राखण मी आज गडिंग्लज, कडगाव, कोलगे, उत्तूरच्या लोकांवर सोपवतोय, आपल्या हातात सोपवतोय. कागल तालुका पण घ्यायला लागलाय. आता प्रत्येकांचे फोन येते, राजे असं चाललंय तसं चाललंय. माझी इलेक्शन नाही हो बाबा, आता आपल्या सगळ्यांची इलेक्शन आहे. मी कळकळीची आपल्याला आवाहन करतोय, पण 25 वर्ष कोणाला संधी दिली, एकदा या परिवर्तनाला, या समर्जित घाटगेला संधी द्या. माझ्यामध्ये मी आपल्याला कळकळीची विनंती करतोय. उत्तूरमध्ये असं काय तर वातावरण तयार झालंय की सगळे नेते एका बाजूला, पण मी सांगतो उत्तूर जिल्हा परिषदेमधली जनता या परिवर्तनाच्या पाठीशी आहे. समरजीत दादा तुम आगे बढ़ो. कागल तालुका, कडगाव, घाटगे साहेब तुम आगे बढ़ो. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आदरणीय शरदचंद्र पवार आणि व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसाला म्हणतो, चला आता एकत्र येऊया, चला आता एक मूठ बांधूया. चला आता ही वेळ आलेली आहे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा कागद काय आहे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी दाखवावी. आणि येत्या 20 तारखेला क्रमांक 2चे चिन्ह तुतारी घेतलेल्या माणसाला मतदान करून या राज्याच्या वस्तादांचं ताकद काय आहे येणाऱ्या गद्दारांना दाखवून द्यायचं मी विनंती करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.